शुद्ध आवाज। विद्येची शिदोरी, उज्ज्वल भवितव्याची हमी। नवापूर चर्मकार समाजाचा स्तुत्य उपक्रम। नवापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा उत्साहात। शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणाचा आधार। नवापूर चर्मकार समाज तसेच बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर नगर परिषद टाउन हॉल येथे शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या उपक्रमाअंतर्गत नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा तसेच शेजारील गुजरात राज्यातील सोनगड परिसरातील इयत्ता पहिली पासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या शेकडो गरजू व होनहार विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, लेखन साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दिलीप रामदास पवार, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ हे होते, तर उद्घाटन महाराष्ट्र राज्य धर्मवीर आध्यात्मिक सेना शिवसेनेचे समन्वयक विशाल संजय जाधव ठाणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोहन त्र्यंबक पवार, मगन वनाजी मेहते, माधवराव छगन ठाकरे, सुभाष रामलाल जाधव, किरण लक्ष्मण वाघ, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, भास्कर नारायण पवार, गंगाराम नातू झांजरे, अशोक तुकाराम माथणे, संजय ताराचंद जाधव, प्रशांत कडू माळी वाघाळे, कमलेश प्रकाश अहिरे नाशिक तसेच शंकर लक्ष्मीबाई भिका अहिरे मुंबई अंधेरी, सुरेश चव्हाण, विजय चिंधू अहिरे, काशीराम अहिरे, शंकर अहिरे, धनराज अहिरे, संतोष अहिरे, मनोज समशेर, हिम्मत अहिरे, प्रकाश जाधव, किसन अहिरे, शैलेश अहिरे, जीवन अहिरे, भीम अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम। मान्यवरांचे प्रतिपादन। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेची पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। प्रास्ताविक करताना जितेंद्र अहिरे यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देणे व त्यांना प्रवाहात टिकवून ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले। पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा योग्य लाभ घेत उच्च शिक्षण घेऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले। त्यानंतर मोहन त्र्यंबक पवार, माधवराव छगन ठाकरे, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, मगन वनाजी मेहते आणि नवापूर तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर आयुष्यात यश संपादन करावे असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला। ज्ञानाच्या बळावर जीवनात मोठी भरारी घ्या। डॉक्टर दिलीप पवार, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दिलीप रामदास पवार यांनी सांगितले की शिक्षण हेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन आहे। प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ पदवी न घेता ज्ञान, संस्कार आणि कष्टाच्या जोरावर जीवनात मोठी भरारी घेतली पाहिजे। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाची सांगता व परिश्रम। मान्यवरांच्या हस्ते शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। या मदतीमुळे पालकांनी चर्मकार समाजाने ट्रस्टचे विशेष आभार मानले। कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले, तर प्रशांत ठाकरे यांनी उपस्थित मान्यवर, देणगीदार, पालक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांचे आभार मानले। भविष्यातही असे शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष छोटू फकीरा अहिरे, जितेंद्र लालजी अहिरे, विजय सोमा तिजवीज, लक्ष्मण छगन चव्हाण, रवींद्र वसंत पवार, प्रशांत परशुराम ठाकरे, नथू बाबूलाल अहिरे, वामन नामदेव अहिरे, संतोष दुर्लभ अहिरे, लालू अहिरे, प्रदीप मोतीलाल अहिरे, हिरू वसंत अहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी वामन फकीरा अहिरे, परशुराम ठाकरे, तुकाराम अहिरे, आनंद दुर्लभ अहिरे सर, नागू पवार, आनंदा नखरू अहिरे सर, रामा चव्हाण, राजू बारकू अहिरे, डॉक्टर पंकज अहिरे, आनंद अहिरे सर, डॉक्टर दिनेश अहिरे, रतन अहिरे, चेतन अहिरे, महेश चव्हाण, धनराज चव्हाण, मधु अहिरे, संजय अहिरे, पंकज वामन अहिरे, नितीन संजय अहिरे, पंकज वामन अहिरे, नितीन प्रकाश, शमशेर भरत चव्हाण, मनोहर चव्हाण, मोहन ठाकरे, राज तिजवीज, मोहन अहिरे,
तुलसीदास अहिरे, जीवन अहिरे, नितेश अहिरे, योगेश चव्हाण, प्रदीप तुकाराम अहिरे, राहुल अशोक अहिरे, वेदांत विजय तिजवीज, ऋतुराज ठाकरे, अवधूत ठाकरे, प्रतीक अरुण अहिरे, मनीष बापू ठाकरे यांच्यासह समस्त चर्मकार समाजातील महिला, नागरिक व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय अन्याय न्यूज नवापूर. संपादक विजय तिजवीज, नवापूर. स्वाभिमानासाठी तुमच्या शौर्यासाठी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची वाटते की चांदनी लहरों को तूफान बना देती है, सादगी इंसान को महान बना देती है. चांदनी लहरों को तूफान बना देती है, सादगी इंसान को महान बना देती है. रास्ते के पत्थर को कभी छोटा मत समझिएगा मेरे दोस्त, क्योंकि इंसान की श्रद्धा उस पत्थर को भी भगवान बना देती है. छोटी श्रद्धा, छोटे छोटे विचार आणि छोटे छोटे कार्यक्रम एक नवीन विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवतात. हा कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन जरी छोटा असला तरी या ठिकाणी असलेल्या सर्व बालकांच्या मनावर सर्वात मोठी छाप सोडून काढायची आहे असा त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. मित्रांनो, आपला चर्मकार समाज हा स्वाभिमानी, संयमशील, संघर्षशील चर्मकार समाज हा हळूहळू शिक्षणशील होताना दिसत आहे. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपल्यासाठी शिक्षणाची असंख्य खुली झाली. म्हणूनच आपण सरकार शक्य शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असलेला आपला समाज आता हळूहळू साता समुद्रापलीकडे जाऊन स्वतःचं विश्व निर्माण करत आहे. आणि म्हणून या इतिहास निर्माण करणाऱ्या समाजाला भविष्याची उंची लाभावी आणि माझ्या चर्मकार समाजातील सर्व बालक यशाच्या सर्वोच्च शिखरावर जावं या कार्यक्रमाचा असाच उद्देश आहे. महाराज की संत शिरोमणी तुळजादास महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज सातपुड्याच्या पंचकृषीत बसलेलं या पावन नदीतील या सातपुड्याच्या माथ्याशी या मोठी आई देवमुद्रा माता बसते व पायथ्याशी शबरी माता बसते. आणि या गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बसलेलं आमच्या या नवापूर नगरीत आजच्या या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ज्यांनी या समाजाच्या कल्याणासाठी, या समाजासाठी रात्र दिवस झटून आपला व्यापार, व्यवसाय व शासकीय सेवेत असताना देखील उत्कृष्ट कर्तव्य बजावत आहेत अशा सर्व मान्यवंत प्रथमतः या नवापूर नगरीतर्फे हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक पवित्र आणि चांगल्या कार्यक्रमासाठी जमलेले आता जो हेतू आहे तो म्हणजे आपल्या देशाच्या आणि समाजाच्या भावी पिढीला म्हणजे एक विद्यार्थी मित्र जे जमलेले आहे यांना एक त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत आणि उत्साह देण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्रांनो, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण हे आजच्या जीवनशैलीचं फार मोठं शस्त्र आहे. शिक्षणामुळे माणसाला योग्य आणि अयोग्य काय याचा समज होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे, जो शिक्षण घेईल तो गुरुवर्गाशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? याचा मकसद असं, शिक्षण हे माणसाला स्वाभिमान आणि ताकद दाखवतो. शिक्षण हे आपल्याला पर्याय नाहीच नाहीये. शिक्षण तर करायला पाहिजे. ते शिक्षण करून नवीन चांगले गोष्टी किंवा काही उलट मोठं होत आहे. पण त्याच्या पुढे मग आता काय करता येईल त्याच्यावर निश्चितच विचार केला गेला पाहिजे. ज्याप्रमाणे मला दोन शब्द मी संपवतो आणि
मोठ्या जमाना ही मेहमान नवाजी यांच्याकडे शिका. कारण इतका 2016 मध्ये इथे मध्ये अतिशय उत्कृष्ट असा नियोजन या लोकांनी केलं. तर 6,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचा मी साक्षीदार होतो. तरुण वयामध्ये या कार्यक्रमाला मी सर्वोच्च गुजरात घेतो आणि प्रचंड या समाजामध्ये नंदुरबार जिल्ह्यात आता समाजात नंदुरबार जिल्ह्यासारखी एकता कुठेच नाही नाही. त्याच्यामुळे याचे सातत्याने कार्यक्रम चालू आहे. हिंदी भाषिकांमध्ये आता दर महिन्याला कार्यक्रम होत आहेत. भाऊसाहेब ही फार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे काही लोकांच्या आता पुढे पुढे लागले आणि मग ते समाज कुठे आपल्याला मान मिळत नाही. आपण आता कुठेतरी मग ते आता कार्यक्रमाच्या कामाला सुरू आहे. कृपया करून समाजाचं काम चाललंय चालू द्या. तुम्हाला नसेल तर घरी बसू द्या, पण काम करा. घराला करू द्या, प्रोत्साहन द्या. तुमचा काय होता तुम्हालाही काम मिळाला, आज करता येतं तर करू द्या. मी जास्त वेळ घेतले खूपच वेळ झालेला आहे. पाहुणे बोलणार आहे. सगळ्यांचे मला बोलवलं त्याचा सन्मान केला. सगळ्यांचे मी म्हणून आभार व्यक्त करतो. इथे थांबतो. जय जय संत गोविंददास महाराज मातीगडचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता ढुकळी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर दिलबाग साहेब शिंदे साहेबांचे खंडे समर्थक आणि आपल्या समाजाचे युवा नेतृत्व आदरणीय विचारकी जाधव साहेब, उद्योगपती प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय मोहन पवार, किरण जाधव, आदरणीय नेते साहेब, आदरणीय माझे मार्गदर्शक, पुढे विविध कार्यक्रमाला भाग घेतला त्या ठिकाणी इकॉनॉमिस्ट डॉक्टर दिलीप साहेबांना पुरस्कार देण्याचा मित्रांनो कुठेतरी समाज हिंदी भाषिक समाजामधून आणि मी त्याचाच प्रेरणा घेऊन तरी आज या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. बरेचसे वर्ष झाले, पण आज बोलायचं मान्यवरांबद्दल मला जसं नेते साहेब आहेत. नेते साहेबांनी समाजासाठी व त्यांच्या नोकरीमध्ये खूप काही त्यांनी कामं केले आणि अमरावतीमध्ये त्यांनी स्वतःने त्यांचे एमपीएससी युपीएससीचे क्लास चालू केलेले आहेत. त्याच्यानंतर किरण वाघ साहेब हे जिल्ह्याचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. साहेबांनी वेळोवेळी समाजासाठी खूप मदत केली. कधी साहेबांना सांगितलं फोन करून तरी ते समाजासाठी अर्ध्या रात्री उभे असतात. साहेबांचाही मनपूर्वक धन्यवाद. आता आमचे संजय जाधव साहेब आले ठाण्याहून. त्यांचंही समाजकारण खूप मोठं येते. श्रावण जाधव साहेबांबरोबर आले. आज 30 वर्षापासून समाजसेवा करत होते. त्यांचे माझे ओळख जवळपास 8-15 वर्षापासून आहे. तर मी त्यांचं समाजकारण म्हणजे शिस्त त्यांच्याकडनं एका ठिकाणी आश्रय करण्यासाठी जमवण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर तिथं लग्न जमत असताना मुलांच्या वडिलांनी काही आटे आणि शर्ती ठेवले. तर त्या आटे आणि शर्ती मुली ते वडील करू शकत नव्हते. तर त्या आटे आणि शर्ती संजय जाधव साहेबांनी केले होते. ते पूर्ण त्यांनी जबाबदारी उचलली त्या मुलीच्या लग्नासाठी. तरी मी त्या साहेबांचा खूप आभार व्यक्त करतो. तसंच पुढचे मान्यवर मोहन पवार साहेब उद्योजक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आई फुले, आई उमाबाई यांना सर्वांना मी सलाम वंदन करतो. मला या नवापूरच्या पावन भूमीवरती मला बोलून मला सन्मान करा. त्याच्याबद्दल सगळ्या नवापूर समितीचा मी मला खूप आभार मानतो आणि आलेल्या सर्व बांधव आणि बहिणींना नम्र अभिवादन करतो. मला बऱ्याच लोक विचारतात, डॉक्टर साहेब हे कोणाला तर बाबासाहेबांना सांगितलं तुम्ही शिका, संघटित व्हा आणि लढा. हे 3 शब्द मी माझ्या कानात ऐकले. जर शंकर बाबांनी सांगितलं की माझा जन्म मुंबई काकोडी पाडा त्या एका छोट्याशा झोपडीत झाला. आणि तिथून हा प्रवास सुरुवात झाला. बाबासाहेबांना शिका, आपण शिका दिली.
शिकता लोकांना विचारलं याच्यापुढे काय शिकायचं MBBS केलं MD केलं लोकांना PhD कोण करावं की PhD केलं तो ते डॉक्टर PhD सामना करले अमेरिका डायरेक्ट का मानते अमेरिका साइंटिफिक सर्टिफिकेट और बात अरे डॉक्टर लोग अमेरिका में कर लिया है दुनिया का सबसे बड़ा कॉलेज है उधर को हासिल करके तो अगर हम आपको मानेंगे कि हार्वर्ड में एडमिशन लेता हार्वर्ड में पास हो रहे भाषा चालू था तर मित्रांनो इतिहास घडवायला लाखोची खोज लागत नाही इतिहास घडवायला लाखोची खोज लागत नाही इतिहास घडवायला एक आमचे बाबासाहेब आंबेडकर होते आणि हा विश्वास आपल्या सगळ्यात जायला पाहिजे म्हणजे बाळगला पाहिजे आणि विशेषतः विद्यार्थ्यांना तुमचा एक ध्येय मला मी बोलून काय करणार आणि हे ध्येय जर मनात ठेवलं एका इंग्रजी म्हणतात की ड्रीम्स आर नॉट दोज थिंग्स इफ यू सी इन द स्लीप म्हणजे झोपेच्या बद्दल आपण स्वप्न म्हणत नाही ड्रीम्स आर दोज थिंग्स इफ यू नॉट लेट यू स्लीप म्हणजे आपला ध्येय एवढा मोठा जेव्हा आपल्याला झोप लागली पाहिजे आणि जोपर्यंत आपलं ध्येय होत नाही तोपर्यंत आपण कार्यशील व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण प्रयत्न करायला हे झालं शिक्षणाचा प्रभाव नंतर सगळी व्हायला पाहिजे मना मिळावं लोक आपण एकत्र सगळी व्हा प्रयत्न मला ऐकायला की वाद निर्माण मला माझा अपमान झाला मला बरोबर नाही मला व्यासपीठ आणि आपल्याला किती लोक ओळखतात एक तुम्ही नोटबुक आणि पेन्सिल घ्या आणि याला सुरुवात तर तुम्ही लोक 100-200 पेक्षा किती वाढणार नाही आपण कुठे मी काय सांगतो आपण सगळे एकत्र आहोत मी आज इथे होतो मी खाली होतो काही फरक पडत नाही अरे आपला सन्मान इथे समाजाने केला पाहिजे भारताला आपला सन्मान व्हायला पाहिजे आणि इथे जर आपला सन्मान व्हायला पाहिजे याची वाटतात तेव्हा मला आपले प्रगती होते आणि नंतर आपल्याला संघटित झालं आपण आपल्याला आता संघर्ष करायचा काय थोडं लोकांना आपल्याला संघर्ष करायचा आणि संघर्ष म्हणजे काय आपल्याला अगोदर एकत्रित झालं वाद निर्माण तुम्ही सोडून द्यायला एकत्रित आणि संघर्ष बऱ्याच लोकांना सांगताना ऐकतोय की विश्वास भाऊ एक आपल्या जिथे समाजाचा विश्वास आहे पण आपल्या समाजासाठी मी सांगतो विश्वास भाऊ हे शिकले आहे आणि आपल्याला मी गाड्या तर आपल्याला 100% मदत मिळणार पण त्याच्यासाठी आपल्याला एक वर पुढे यावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला संघटित व्हायला पाहिजे आपण वाद निर्माण करता कधी पुढे जाणार मूळ जर आपला समाज एकदम घरी सर्वांना ठाऊक आणि प्रत्येकाचा आपण इतिहास बघणार आपण छोट्या लेवलवर बोलायला आपण काय एका श्रीमंत घरात जन्मलो नाही आपल्या सर्वांना माहित आहे म्हणून एकत्रित संघटित करा आता जेव्हा आपण संघटित नसणार तेव्हा इतर कोणीतरी घेऊन त्याचा फायदा घेऊन जाणार म्हणून एक विनंती आहे आपण एकत्रित आलो आता आपण मी ती गोष्ट सांगणारच आहे पहिली गोष्ट आपण जेव्हा कार्यक्रम राबवत आहे समाजातील श्रीमंत होतं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वयात पुस्तकं वाटप करणे म्हणजे थोडक्यात काय त्यांना प्रोत्साहन देणं एखाद्या नदीच्या प्रवाहातून एखाद्याला पोहता येत नसेल तर ते त्याला जर पोहायचं शिकवलं तर तो समुद्रातून निवांत समुद्रातून तो पास होऊ शकतो त्याची भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाची पद्धत लावलेली दुसरी गोष्ट आपण म्हणतो मूर्ती लहान कीर्ती लहान तसे राजे शंकर भाऊ यांनी अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून त्यांनी वेळ काळ न बघता या परिश्रमाला सामाजिक आणि आर्थिक हित आहे सगळ्याच्या बाबतीत आकाशाच्या रात्रीच्या आकाशाच्या चांदण्या दिसतात परंतु काही काळानंतर ते तरणाचे सावकाश तिथं विजय असतात नंतर तिथं ग्रह असतो तो ग्रह जे असतात ते ग्रहाचे काम काय असतं की सूर्याभोवती फिरून ते ग्रहाचं काम सुनिश्चितपणे त्या पृथ्वीला सामान्य तसे असते ते मानवावर बसलेले जे आपले ग्रह असते
तर मी नक्की त्यांना विनंती करेल की आपण पुढे या गोष्टीकडे सामान्य देऊन गरीब विद्यार्थी यांच्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. तिसरी गोष्ट मांडणार पुस्तक वया वाटप आपण नेहमी करतो, गरीब विद्यार्थी आहे. परंतु साहेब याच्यात आपण जर बघितलं निष्कर्ष काढला तर काही विद्यार्थी असे की हुशार आहेत, खूप हुशार आहेत, परंतु त्याच्याकडे आई वडील असताना ते विद्यार्थी पुढे जात नाही. त्यांना आपल्यासाठी